टूलच्या आयकॉन क्लिक करा. एक एक्सपेंडचा ऑप्शन येतो तुम्हाला बघू शकता इथं. त्याच्यावर क्लिक करून खाली तुम्हाला ब्लॅक व्हाईट यापर्यंत स्मार्टवर यायचं. वरतून थोडी पोझिशन वाढून घ्या यापर्यंत. ओके, या अशामध्ये ऑटोमॅटिक घेऊन टाकतील. नंतर परत टूल्सवर क्लिक करून क्रॉपमध्ये या. आपली शेवटची फ्रेम सिलेक्ट करा. बघू शकता यापर्यंत फाईल आपला इथं डेमो दिसलाय. इथे यस म्हणतो. अशामध्ये फोटो केल्यानंतर मित्रांनो एक्सपोर्टमध्ये या. इथे एक्सपोर्ट करून टाका फोटो. ओके, एवढं केल्यानंतर आता VPN कनेक्ट करून घ्या. त्यानंतर कॅपकट नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून टाका. ओपन केल्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टच्या आयकॉन क्लिक करा. जो आपण इतक्या इमेज सेव्ह केला मित्रांनो त्याला इथे ॲड करून घ्या. त्याला ॲड केल्यानंतर मित्रांनो आता बघू शकता ऑटोमॅटिक आपला तो 9.16 मध्ये सिलेक्ट झाला आपला. काय विषय नाही. ओके, रीलच्या फ्रेममध्ये. आता फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲडेड ऑप्शन आहे. त्यावर क्लिक करून मी तुम्हाला जे सॉन्ग दिले मित्रांनो ते सॉन्ग इथं ॲड करून घ्या. तर फोटोला ठेवायचं मित्रांनो आपल्या फक्त सॉन्गपर्यंत या हिशोबाने. ओके, जे पुढचं नाव आहे कॅपकटचं त्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. आता सॉन्ग आणि फोटो फाईल आपलं रेडी मित्रांनो. आता बीट आणि इफेक्ट सर्व गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहेत. तर चला मित्रांनो तुम्हाला ते दाखवून देतो. तर यावरती मी घेतला प्रोजेक्ट ओपन करून. तर इमेजवर क्लिक करा. 1 सेकंद द्या आणि 1 सेकंद राहिल्यानंतर खाली स्प्लाइट नावाचा ऑप्शन बघायला भेटेल 1 नंबरला. त्याच्यावर क्लिक करत चाला. ओके, तिथे लागलं आपलं पहिली बीट. 2 नंबरचं बीट आपलं 3 सेकंद. 3 सेकंद पासून तर मित्रांनो 4 सेकंद पर्यंत तुम्हाला कमीत कमी 4 बीट लावायचे. ओके, काय विषय नाही. तर आपण तुम्ही लावून घ्यायचे ते. ओके, मी सांगण्याचा एक प्रयत्न करतोय. 4 सेकंदच्या पुढचं तुमचं प्रॉपर बीट असेल ते मित्रांनो 7 सेकंद. त्याच्या पुढचं बीट असेल तुमचं 11 सेकंद. ओके, यापर्यंत तुम्हाला फक्त एवढीच बीट आहे मित्रांनो नॉर्मली. काय विषय नाही. आता एवढं केल्यानंतर स्टार्टिंगच्या मॉडेलच्या इमेज क्लिक करा. बघू शकता. आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक कीचं ऑप्शन बघायला भेटेल. आपण व्हिडिओ चालू बंद करतो त्याच्या शेजारी. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे स्टार्टिंगला एक रेड पट्टी आली. तुम्ही पुढं जर स्क्रोल करशाल तर ऑटोमॅटिक व्हाईट होऊन जाईल. डायरेक्ट पुढं आले तर डायरेक्ट सर्व आपलं गायब होऊन जाईल. परत त्यावर क्लिक करा. फोटो इथून नॉर्मल झूम करा मित्रांनो या हिशोबाने. फक्त तुम्हाला एक ॲनिमेशन बघायला भेटेल या हिशोबाने. तर अशाने एवढं केल्यानंतर आता व्हाईट बीट क्लिक करा पहिल्या. बघू शकता हा ब्लांच नावाचा इफेक्ट इथे यस म्हणतो. आता जेवढे व्हाईट बीट मित्रांनो सगळ्यांना इफेक्ट लावायचा आपल्याला. फक्त ब्लांच नावाचा इफेक्ट काय विषय नाही. ओके, जेवढे व्हाईट बीट मित्रांनो सगळीकडे हाच इफेक्ट लावायचा ब्लांच लाईट इफेक्टमध्ये येऊन. ओके, एवढं केल्यानंतर 2 नंबरची इमेज क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये तिथं लावा तुम्हाला पेंडुलम 2. ओके, त्याच्यानंतर इथं बघू शकता 3 सेकंदापासून तर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट इथं 4 सेकंदपर्यंत एकच ॲनिमेशन लावायचं आहे. तर पहिले इमेज क्लिक करतो ॲनिमेशनमध्ये येतो. तिथं लावतो रॉक व्हर्टिकल 0.3 सेकंद. तर हाच इफेक्ट मित्रांनो इथं 3 सेकंदपासून तर तुम्हाला तो ॲड करायचा तो म्हणजे 4 सेकंद. 4 सेकंदवरची इमेज क्लिक करून ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये या. तिथं लावायचा स्लाइड अँड वेव्ह. ओके, त्यापुढे तुम्हाला लावायचा राईट झूम. शेवटची इमेजला लावायचं तुम्हाला लेफ्ट झूम यापर्यंत यस म्हणतो. एवढं केल्यानंतर आता इफेक्टमध्ये या. व्हिडिओ इफेक्टमध्ये या. वर सर्च करा हॅलो ब्लर. ओके, हॅलो ब्लर सर्च केल्यानंतर इफेक्ट तुम्हाला शो होऊन झाली यस म्हणतो. या इफेक्टला आपले ॲड करायचे मग 4 सेकंदपर्यंत. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये या. लाईट इफेक्टमध्ये या. इथे तुम्हाला हॅलो 2 नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. तर त्याला सुद्धा सिलेक्ट करून बघू शकता आपल्याला हॅलो 2 बघू शकता हा इफेक्ट. त्याला स्टार्टिंगपासून त्यासोबत 4 सेकंदपर्यंत ॲड करायचं. त्यानंतर 4 सेकंद व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. त्या स्प्लाइटमध्ये या. आणि 1 नंबर तुम्हाला 3 लेअर मिरर यापर्यंत इफेक्ट बघायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून त्याला ॲड करायचा फक्त एवढा प्रोजेक्ट म्हणजे 7 सेकंदपर्यंत. यावर क्लिक करून ॲडजस्टमध्ये फिल्टर 0 करा. वर्टिकल तुमच्या मॉडेलच्या इमेजनुसार सेट करा. त्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये या. लाईट इफेक्टमध्ये या. तर तिथं लावायचा तुम्हाला लीक 1 नावाचा इफेक्ट शेवटपर्यंत घेऊन टाका त्याला. आणि त्यावर क्लिक करून मित्रांनो ॲडजस्टमध्ये या. आणि ते ॲटमॉस्फिअर आहे ते मित्रांनो ते कमीत कमी आपलं 50 ठेवा. त्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये या. इथं लवमध्ये या. लवमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक गर्ल सिगरेट नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. मित्रांनो जो इफेक्ट नाही भेटत तो वर सर्च करा 100% भेटणार. आता गर्ल सिगरेट नावाचा इफेक्ट 3 नंबरला आहे. त्याला ॲड करून शेवटपर्यंत घेऊन टाका. एवढं केल्यानंतर मित्रांनो फायनली व्हिडिओ रेडी झाला आहे. वर सेटिंगमध्ये या. फ्रेम रेट 60 करा. क्वालिटी हाय करा. डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.